नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 12 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचे नाव आहे शब्दकोश। चला तर मग सुरुवात करूयात। शब्दकोश स्थूल वाचन। दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो। हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात। संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो। प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही। अर्थछटा म्हणजे एकाच शब्दातून व्यक्त होणारे विविध अर्थ, त्यालाच अर्थछटा असे म्हणतात। भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहित करून घेणे अत्यंत आवश्यक असते। यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे। यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत। नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो। हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते। नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी, या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे। चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात। मुलांनो, या ठिकाणी सुरुवातीला दोन मुलींमधला संवाद दिलेला आहे। शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद। नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधला हा संवाद या ठिकाणी दिलेला आहे। तर तो संवाद आपण वाचूयात आणि समजून घेऊयात आणि त्यानंतर शब्दकोश म्हणजे काय हे पाहूयात। नेहा, सायली स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? नेहा सायलीला प्रश्न विचारते। मग सायली काय उत्तर देते बघा। हो, असाच आहे, का ग? नेहा, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता, तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता, गरीब। नेहा सायलीला म्हणते की मागच्या धड्यात हा शब्द आला होता, दिन हा शब्द आला होता आणि त्या शब्दाचा अर्थ बाईंनी गरीब असा सांगितला होता। मग सायली काय म्हणते बघा, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू, कसे लिहिले आहेत ते? नेहा, आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते। सायली, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन। त्यावर नेहा काय म्हणते बघा, अरे हो, तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे। सायली, बरोबर, दिन शब्दात दी दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब। पहिल्या ठिकाणी दिन हा शब्द जो आलेला आहे, तर त्या शब्दात दी
दीर्घ आहे. दीन म्हणजे गरीब. आणि दुसऱ्या ठिकाणी दीन हा शब्द आलेला आहे. तर दीन शब्दात दी रस्व आहे. दीन म्हणजे दिवस असं सायली नेहाला सांगते. मग त्यावर नेहा काय म्हणते बघा. शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. नेहाला दोन शब्दातील फरक या ठिकाणी लक्षात येतो. सायली, आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा, अगं पण कसे. आपल्याला सारखे आपल्या बाईकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली नेहाला म्हणते की आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ रोज समजून घेऊयात. सायली नेहाला म्हणते. त्यावर नेहा म्हणते, पण कसे. आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. त्यावर नेहा काय म्हणते बघा. अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली नेहाला समजावून सांगते की शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. तर मुलांनो, नेहा आणि सायली या दोन मैत्रिणींमधला हा संवाद या ठिकाणी दिलेला आहे. नेहाच्या मनात दोन शब्दांच्या बाबतीत जो गोंधळ निर्माण झाला होता, तो गोंधळ काही वेळानंतर दूर होतो. त्या दोन शब्दातील फरक तिच्या लक्षात येतो. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहीत करून घेणार आहात. ठीक आहे मुलांनो. तर या दोन मैत्रिणींमधल्या संवादानंतर शब्दकोश म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. शब्दकोश म्हणजे काय ही संकल्पना समजून घेण्या अगोदर आपण शब्द म्हणजे काय हे समजून घेऊयात. तर शब्द म्हणजे ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. आलं लक्षात मुलांनो. यानंतर कोश म्हणजे संग्रह. कोश म्हणजे संग्रह. तर शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह होय. कोश म्हणजे संग्रह आणि शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. शब्द संग्रह हा शब्दकोश या शब्दाचा वाच्यार्थ आहे. बरोबर. वाच्यार्थ म्हणजे शब्दशः अर्थ. आलं लक्षात मुलांनो. शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह आणि
हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे शब्दशः अर्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. या ठिकाणी खूप महत्त्वाचं वाक्य दिलेलं आहे मुलांनो. विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. तो कसा बघा. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. इंग्रजीमध्ये ग्लॉसरी असे आपण म्हणतो. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. शब्दकोश म्हणजे भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. इंग्रजीमध्ये डिक्शनरी. आलं लक्षात मुलांनो. शब्द संग्रह आणि शब्दकोश यातील हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर म्हणजे पहिले अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. आलं लक्षात मुलांनो. तर शब्द म्हणजे काय, त्याचबरोबर शब्द संग्रह शब्दकोश म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. त्याचबरोबर शब्द संग्रह आणि शब्दकोश यातील फरकही तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे. यानंतर उद्दिष्टे. शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे कोणती बरं आहेत? चला तर मग ते आपण जाणून घेऊयात. शब्दकोश पाहण्याची प्रमुख अशी 6 उद्दिष्टे आहेत. यातील पहिलं उद्दिष्ट आहे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे हे शब्दकोश पाहण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे. शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे हे झालं तिसरं उद्दिष्ट. त्यानंतर शब्दकोश
ही संकल्पना समजणे. शब्दकोश ही संकल्पना म्हणजे कन्सेप्ट समजणे. त्यानंतर शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे शब्दकोश हाताळता येणे. तर मुलांनो, शब्दकोश पाहण्याची ही प्रमुख अशी उद्दिष्टे आहेत. आलं लक्षात? यानंतर या शब्दकोशामध्ये कोणकोणते घटक असतात, नेमकं काय काय असतं, चला तर ते पण आपण जाणून घेऊयात. बघा मुलांनो, काय असते शब्दकोशात? काय असते शब्दकोशात? आता शब्दकोशात डिक्शनरीमध्ये नेमकं काय काय दिलेलं असतं, कोणते घटक असतात, तर ते घटक आपण जाणून घेऊयात. पहिला घटक आहे शब्दांचा संग्रह. विविध शब्द शब्दकोशामध्ये दिलेले असतात. त्यानंतर शब्दांचे प्रमाण उच्चार. शब्दांचे प्रमाण उच्चार म्हणजे योग्य उच्चार. त्यानंतर उत्पत्ती. उत्पत्ती म्हणजे शब्दाचा उगम हा कसा झालाय हे त्या ठिकाणी दिलेलं असतं. ठीक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे समानार्थी प्रतिशब्द. समानार्थी प्रतिशब्द. त्यानंतर संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. पुढं अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. त्यानंतर प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. तर मुलांनो, शब्दकोशामध्ये हे प्रमुख मुद्दे घटक आपल्याला पाहायला मिळतात. आलं लक्षात? आता शब्दकोश म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्याचबरोबर शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे समजून घेतली. त्यानंतर शब्दकोशामध्ये नेमकं काय असतं हे सुद्धा आपण जाणून घेतलं. आता शब्दकोश कसा पाहावा? कारण बऱ्याच मुलांना शब्दकोश म्हणजे डिक्शनरी हातात घेतल्यावर खूप भीती वाटते. तर मुलांनो, घाबरून जायचं नाही. तर शब्दकोशाची मनातून भीती काढून टाकायची. तर शब्दकोश कसा पाहिला जातो? शब्दकोश पाहण्याची योग्य पद्धत काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. ही पद्धत जाणून घेतल्यावर तुमच्या मनात शब्दकोशाबद्दल कोणत्याच प्रकारची भीती दडपण राहणार नाही. ठीक आहे. बघा, शब्दकोश पाहण्याचा क्रम. शब्दकोश पाहण्याचा क्रम म्हणजे शब्दकोश कसा पाहावा हे या ठिकाणी खूप छान पद्धतीनं दिलेलं आहे. बघा, एखादा शब्द ठरव. म्हणजे सुरुवातीला आपल्याला शब्दकोशात विशिष्ट शब्द जर शोधायचा असेल, त्याचबरोबर त्या शब्दाचा अर्थ जर शोधायचा असेल, तर सर्वप्रथम तो शब्द ठरवणं गरजेचं आहे. नेमका कोणता शब्द, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला शब्दकोशात शोधायचा आहे हे ठरवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आकार विल्हे क्रम समजून घे. आकार विल्हे म्हणजे वर्णमालेतील क्रमानुसार. इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकली असे आपण म्हणतो. आकार विल्हे क्रम समजून घेणे. ठीक आहे. म्हणजे वर्णमालेतील त्या अक्षरांचा क्रम आपण समजून घेतला पाहिजे. त्यानंतर शब्दकोश बघ.
म्हणजे हा क्रम लक्षात घेतल्यानंतर शब्दकोश पाहायचा, त्यामध्ये अर्थ शोधायचा आणि विविध अर्थछटा लक्षात घे. विविध अर्थछटा लक्षात घेणे. ठीक आहे, म्हणजे एकाच शब्दातून व्यक्त होणारे विविध अर्थ त्याला अर्थछटा असे म्हणतात. आणि शेवटचा मुद्दा आहे एका शब्दाचे विविध अर्थ समजून घेणे. आलं लक्षात मुलांनो? तर या क्रमाने आपल्याला शब्दकोश पाहायचा आहे. किती छान पद्धतीनं इथं शब्दकोश कसा पाहावा त्याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता हे झालं शब्दकोश कसा पाहावा या बाबतीतली माहिती. आता मुलांनो, प्रत्यक्षात आपण कामाला सुरुवात करूयात. म्हणजे शब्दकोशात एखादा शब्द कसा शोधायचा हे आता समजून घेऊयात. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, तर ते उदाहरण आपण समजून घेऊयात. ठीक आहे, शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. आपण वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. बघा, अनु रेणू तुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. अनु रेणू तुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अनु रेणूतुनी प्रकटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. शब्दकोशामध्ये हे दिलेले 6 शब्द आपल्याला शोधायचे. तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून. प्रत्यय म्हणजे शब्दाला जोडलेला दुसरा शब्द. बरोबर, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्दच शोधायचा असतो. बघा मुलांनो, सुरुवातीला शब्द कसा शोधायचा हे पाहत असताना सुरुवातीची ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कोणती? तर शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्दच शोधायचा असतो. बरोबर. अनु रेणू तुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. अनु रेणू तुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. ठीक आहे, म्हणजे प्रकटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. अनु रेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावू. आपल्याला वर्णमालेनुसार
यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. ठीक आहे. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अनुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक. यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल? यात साहजिकच आहे, स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील द चा. मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द. सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरं येतात? तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल? अर्थात क चा. म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. समजलं? मग आता आपला क्रम तयार झाला. अनुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान आहे ना सोपे? म्हणजे हा क्रम या ठिकाणी आपला तयार झाला. किती सोपी पद्धत आहे बघा मुलांनो. यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे? तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजे क पासून कौ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. त्यात क अधिक र क्र शोधायचा. मग क्रा शोधायचा. त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे. तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा. तर मुलांनो, शब्दकोशात विशिष्ट शब्द कसा शोधायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा. ठीक आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची टीप दिलेली आहे बघा. नोट. क्ष, ज्ञ यांचा क्रम आकार विल्हे लावताना ल या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. क्ष आणि ज्ञ यांचा क्रम आकार विल्हे लावताना ल या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. ठीक आहे. शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे शब्दकोश पाहण्याची, शब्दकोश हाताळण्याची सवय जर लागली की शब्दाचे अर्थ व त्यांचं महत्त्व तुम्हाला नक्कीच कळणार आहे. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे मुलांनो. या साधनाचे महत्त्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. आलं लक्षात मुलांनो? तर बघा, आज आपण
पाठ क्रमांक 12 शब्दकोश हा पाठ अभ्यासला. शब्दकोश म्हणजे काय, शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे, शब्दकोशामध्ये काय असतं, शब्दकोश पाहण्याचा योग्य क्रम, त्याचबरोबर एक उदाहरणसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. तर आशा आहे की हा पाठ तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे, धन्यवाद.